नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा आणि शौर्यसाठी पद्माने आता विक्रांतसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिने स्पष्टपणे ऊर्जाला सांगणार आहे की मी हे लग्न करणार नाही. तेव्हा मात्र ऊर्जाला धक्का बसणार आहे, कारण शौर्याने पद्माची भेट घेतलेली आहे आणि ते दोघं जेव्हा भेटलेले असतात तेव्हा मात्र शौर्य पद्माला म्हणत असतो की ऊर्जाला असं वाटतंय की तिच्यावरती जी गोळी चालवलेली होती ती डॅडने चालवलेली होती आणि म्हणून ऊर्जा असं सगळं करत आहे आणि तिला वाटत आहे की हे लग्न करून डॅडला एक्सपोर्ट करायचं आणि या लग्नाच्या दिवशी एक्सपोज करायचं असा तिचा प्लॅन आहे. मला हे पटत नाहीये की ऊर्जा डॅडच्या बाबतीत अशी पॉझिटिव्ह का वागते. मला तेच कळत नाहीये, कारण डॅडनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त आमच्यासाठी केलेल्या आहेत. आतापर्यंत डॅड तिच्याशी कधीच चुकीचं वागलेले नाहीयेत, पण पद्माला मात्र माहिती आहे की हर्षवर्धन जहागीरदार हा कसा माणूस आहे आणि तो कोणत्या थराला जाऊ शकतो. त्यामुळं पद्मा मात्र त्याच्या बाबतीत विचार करतच नाहीये. तिला फक्त आता एवढंच पाहिजे की काही झालं तरीही ऊर्जा आणि शौर्य दादा हे वेगळे होता कामा नये, एवढंच तिच्या डोक्यात येत असतं. त्यामुळे तिनं त्यांच्या बाबतीत विचार करत आहे आणि मग तिने ऊर्जाला भेटायला बोलवते आणि ऊर्जाला तिचा निर्णय कळवते. तेव्हा मात्र ऊर्जालाही धक्का बसलाय. आता काय करायचं हा मोठा प्रश्न ऊर्जेच्या पुढे सुद्धा उभा राहिलेला आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ऊर्जा जेव्हा घरी आलेली असते तेव्हा तिच्या मागे सारखी लागलेली असते ती दिव्या आणि त्याचबरोबर विजया. शौर्य कुठे आहे? विजया म्हणते की अगं तू एकटीच आलीस, शौर्य कुठे आहे? तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही माहिती मला. तेव्हा विजया म्हणते काय हा मुलगा तुला सांगत नाहीये तो काय करतो, कुठे जातो, कशासाठी जातो, ह्या सगळ्या गोष्टी तुला कळल्या पाहिजेत ना. बायको आहे तो त्याची, असं काय करतो हा सगळं, असं म्हणत आता मुद्दामच बोलत असते. तेवढ्यातच दिव्या म्हणते की ते बघा शौर्य आला. असं म्हणत दिव्या आता सांगते शौर्य आलेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ऊर्जा पाहते आणि आल्या आल्या आता शौर्यला विचारलं जातं की तुझ्या अंगावरती हा रंग कसला लागलेला आहे. कारण जेव्हा तिथे पेंटिंग केलेलं होतं तेव्हा अर्पिताकडून तो रंग लागलेला असतो हे शौर्यला सुद्धा माहिती असतं. शौर्य सांगतो की तिथं पेंटिंग केलेलं होतं ना त्यावेळेस तो लागलेला आहे. आता मात्र दिव्या म्हणते की हा रंग पेंटिंग करताना लागलेला नाही वाटत आहे, म्हणजे अगदी असा जवळ घेऊन लागलेला आहे असं वाटतंय. आणि मग दिव्या शौर्याचा हात हातात घेते आणि म्हणते बघितलं का याच्या हाताला पण लागलेला आहे, म्हणजे तो रंग आणि हा रंग कॉन्ट्रास्ट आहे. नक्की काय झालंय शौर्य, काय घडलं तिथं, असं म्हणत ती शौर्याला विचारत असते. आणि मग दिव्याला दिव्या इकडे ऊर्जाला सांगत असते बघितलं का, म्हणजे कसा रंग लागलाय तुझ्या लक्षात येतं का, असं म्हणत मुद्दामच दिव्याच्या मनात आता त्याच्याबद्दलचा गैरसमज पेरत असते. तेव्हा मात्र ती वारंवार तिचा जो स्वभाव आहे तो विचित्र दाखवलेला आहे, विक्षिप्त दाखवलेला आहे. आणि ती ऊर्जाला म्हणत असते बघितलं ना, म्हणजे दोघांनी असा हात हातात घेतलेला आहे आणि त्यानंतर तो रंग लागलेला आहे, असं म्हणत तिने वेगवेगळ्या तर्कवितर्क शंका उपस्थित करत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही ऊर्जा शांतच असते. ऊर्जाला राग आलेला असतो. ऊर्जा विचार करत असते की का शौर्याने असं केलं, म्हणजे शौर्याला एवढं सगळं करायची गरज काय होती आणि तो माझ्यापासून लपून का गेला, मला का सांगितलेलं नाहीये. या गोष्टींचा राग ऊर्जाला आलेला असतो आणि तो राग दिव्या तिच्या मनात पेरण्याचं काम करत असते. आणि इकडे विजयाला मात्र मज्जा येत असते. ऊर्जा म्हणत असते की काय आहे हे सगळं. शौर्य म्हणत असतो की नाही तसं काही नाहीये झालेलं, दिव्यावेळी चुकीचा अर्थ काढताय तुम्ही. तेव्हा मात्र ऊर्जा इकडे पाहत असते. ऊर्जेच्या लक्षात आलेलं असतं की काय झालेलं आहे आणि काही नाही झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी ऊर्जाला कळत असतात, कारण ऊर्जाला माहिती आहे की शौर्य तिथं गेला होता म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला असणार आहे. आणि एकतर सकाळपासून एवढे कॉल करण्याचा प्रयत्न केला तरी शौर्यने एकाही कॉलला माझा रिस्पॉन्स केलेला नाही आणि मला त्याने सकाळपासून एकही कॉल केलेला नाही. आता मात्र दिव्या ज्या पद्धतीने बोलत असते ते ऐकून मात्र इकडे ऊर्जाला धक्काच बसलेला असतो. शौर्य म्हणत असतो की तसं काही झालेलं नाहीये, पण दिसत तर तसंच असतं, कारण तेवढ्या जवळ येऊन मिठी मारूनच तो रंगाचा ठसा उमटलेला आहे हे दिव्याने पटवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता मात्र विजया म्हणत असते की तिला राग आला का गेली ती,
शौर्य तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण विजया त्याला थांबवते आणि म्हणते, थांब रे, दमून आलेस तू, घे सरबत घे, एवढा कोकम सरबत मी बनवलाय ना, घे बरं ते, असं म्हणत त्याला कोकम सरबत घेण्यासाठी आग्रह करत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गौरव कारखानीस हा तीर्थाचा मित्र आहे आणि ते दोघ जण बोलत असतात. तीर्था म्हणत असते, नॉर्मल बोल ना. तेव्हा तो मात्र लेक्चर देत असतो, हे शेंगदाणे खाणं का चांगलं आहे, कारण त्याने खारे शेंगदाणे घेतलेले असतात आणि तो खारे शेंगदाणे खात असतो आणि तो पटवून देत असतो की खारे शेंगदाणे खाणं हे शरीरासाठी चांगलं आहे, यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं, असं तो तीर्थाला सांगत आहे. तेव्हा मात्र तीर्था म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं, पण मला नकोय, लेक्चर नको रे देऊ, जरा नॉर्मल बोल काहीतरी. तो म्हणतो, काय नॉर्मल बोलू, तुला माहिती आहे का, आपला जो ह्युमन ब्रेन असतो त्याच्यामध्ये किती मेमरी साठवण्याची क्षमता असते. आणि मग तो आन्सर देतो. तेव्हा ती म्हणते, काय हे सगळं, पुन्हा लेक्चर असं म्हणत तिची चिडचिड सुरू झालेली असते आणि ती म्हणत असते की बाद झालं ना हे सगळं, कशासाठी एवढं ऐकवतोस तू, असं म्हणत तिला राग आलेला असतो. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, अगं ऐकून तरी घे एकदा, मी काय सांगतोय ते, त्या सगळ्याचा अर्थ काय आहे ते तरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं की तो तिला लेक्चर देतोय आणि मग ती म्हणते की काय. मग तो बोलतो की मला ना एक गोष्ट सांगायची होती तुला, मी ना जॉबसाठी अप्लाय केलंय, पुढच्या आठवड्यात मे बी माझा इंटरव्ह्यू होईल. तेव्हा तीर्था म्हणते, कसलं भारी आहे ना, मला पण जॉबसाठी अप्लाय करायचंय, माहित नाही मला डॅड जॉब करायला परवानगी देतील की नाही माहीत नाहीये मला, पण मला जॉब करायचा आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं असं काय, अप्लाय तर करून बघ, म्हणजे 4 ठिकाणी तू गेल्यानंतर तुला कळेल की तुला लोक कशा पद्धतीने तिथे रिॲक्ट करतायत, लोकांच्या मनात काय आहे, कशा पद्धतीने ह्या गोष्टी होत आहेत, हे सगळं तुला कळेल, त्यामुळे तू एकदा अप्लाय कर, म्हणजे गोष्टी क्लिअर होतील, असं त्याने सांगितलेलं असतं. आणि मग तुझ्या डॅडला पटव ना त्या जॉबसाठी परवानगी घ्यायला. इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघंही एकमेकांना मेसेज करत असतात. तर शौर्यने मेसेज केलेला असतो, कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस. ऊर्जाला खरं तर राग आलेला असतो. ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं की काय गोंधळ घातला शौर्यने ते, त्यामुळं ती खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ना ते थांबलं पाहिजे. मग शौर्य पुन्हा तिला मेसेज करतो की आज भेटायचंय ना, आज तर भेटणार तर आहेस ना, म्हणजे ऊर्जा ऑनलाईन येते, पण त्याला काही रिप्लाय देत नसते. तेव्हा मात्र शौर्यला आता वाईट वाटू लागलेलं असतं की ऊर्जाने मला रिप्लाय दिलेला नाही. ऊर्जा मात्र त्याचे मेसेज बघत असते, पण त्याला रिप्लाय न देता शांत तशीच बसून राहत असते. आता मात्र शौर्यला राग येतो आणि त्याचबरोबर ती म्हणते की बरोबर आहे, तुला हा मेसेज अर्पिताला करायचा असेल ना, चुकून मला पाठवलाय. तेव्हा शौर्य हसू लागतो आणि म्हणतो, किती क्यूट आहे नाही, म्हणजे आता जलस झाली ही, मी अर्पिताकडे गेलो होतो या गोष्टीमुळे. मग तो म्हणतो की नाही, हा मेसेज मला ऊर्जालाच करायचा होता आणि मी ऊर्जालाच केलेला आहे. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घडत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही ऊर्जा आणि शौर्य यांचं नातं जे आहे ते घट्टच आहे, त्यांच्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. आता पद्मा आणि त्याचबरोबर पूर्वा दोघीही जेवायला बसलेले असतात आणि जेव्हा त्या जेवायला बसतायत तेव्हा मात्र पद्मा म्हणते की काकू हे सगळं माझ्यासाठी केलंय, म्हणजे एवढं सगळं. तेव्हा पद्माला पूर्वा सांगते की हो, हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय. हे ऐकल्यानंतर मात्र आता पद्मा म्हणते, पण एवढं सगळं का केलंय तुम्ही, जर एवढं सगळं करणार असाल तर मी नाही राहणार इथं, कारण मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा. त्यावरती पूर्वाचं म्हणणं असतं, अगं ऊर्जा होती ना तेव्हा मी बनवायचे, आता ऊर्जा गेली ना तेव्हापासून घरातला ना आनंदच निघून गेलाय. एकदा भाजी केली तर 3 टाइम ती खाते मी, एवढी भाजी झालेली असते, पण आता मला कळतच नाहीये की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कारण बघ ना ऊर्जा म्हणजे ना फुल ऑफ एनर्जी होते. तेव्हा पद्मा म्हणत असते की हो, ऊर्जा ताई ना एक वेगळीच आहे, म्हणजे बाकीच्या मुलींपेक्षा तिच्यामध्ये असलेली धमक जरा जास्तच वेगळी. तेव्हा पूर्वा म्हणते, काय माहिती कुठून आली ती गोष्ट. तेव्हा पद्मा म्हणते की अहो तुमच्याकडूनच आली आहे. तेव्हा पूर्वा म्हणू लागते, नाही ग, हे माझ्याकडून नाही. तेव्हा लगेचच पद्मा आणि त्या दोघींचं बोलणं सुरू होतं. तेव्हा पद्माचं म्हणणं असतं की कोर्टात तर ऊर्जाताईने जो काही धमाका केला होता तो मात्र पाहण्यासारखाच होता, कारण ज्या पद्धतीने तेव्हा पद्माला पूर्वा सांगत असते की तिने वकील होऊ नये असं मला वाटायचं, पण हे ऐकेल तर काय ना,
कारण हिनं ऐकलंच नाही, हिनं वकीलच झाली, पण त्यानंतर आपल्या आईला मनाला काय घोर लागेल याचा विचार केला नाही. ज्या व्यक्तीपासून माझ्या लेकीला मी जपत होते ती व्यक्ती तिच्या घरी त्याच्या घरी ही मुलगी सूर म्हणून गेली. तेव्हापासून तर माझ्या मनातल्या शंका आणि भीती वाढतच गेली. रात्र रात्र मला झोपही लागत नाहीये. तेव्हा मात्र पद्मा म्हणते की अहो काकू, काळजी करू नका. तुम्हाला माहिती आहे का ऊर्जाताई कशी येते? ऊर्जाताई त्या व्यक्तीच्या घशात त्या वाघाच्या जबड्यात घुसून दात किती आहेत ते मोजत असेल. काही काळजी करायची गरज नाही, असं म्हणत दोघीही हसू लागतात. दोघींच्याही लक्षात येतं आणि मग दोघीही जेवायला बघतात. इकडे ऊर्जा बाहेर गेली हे पाहून लगेचच दिव्या उठते आणि ऊर्जाचं कपाट उघडते. तेवढ्यातच आदित्य तिथं आलेला असतो आणि आदित्य म्हणतो की हे कपाट तर तू दिव्याला दिलं होतं ना, म्हणजे ऊर्जाला दिलं होतं ना, मग त्या कपाटाला तू का हात लावलायस? काय चाललंय तुझं हे सगळं? असं म्हणत तो तिला विचारत असतो. तेव्हा ती म्हणते काही नाही रे, ऊर्जा कसंही सामान टाकून जाते ना, तर ते सगळं मी व्यवस्थित ठेवत होते. आता ह्या दिव्याने ही उत्तरं देणे म्हणजे किती विचित्रपणा आहे मला सांगा. जी दिव्या स्वतः निष्काळजी आहे, कुठलीच कामं ती करत नाही, ती आता आदित्यला सांगते की मी हे सगळं करत होते, कपाट आवरत होते. इकडे शौर्य आणि ऊर्जा बाहेर आलेले असतात. ऊर्जा चिडलेली असते. शौर्य म्हणतो काय झालं? ऊर्जा म्हणते दिवसभरात तुला एकदाही जाणवलं नाहीये ना, मला फोन करावा, माझ्याशी बोलावं, नक्की काय झालंय याबद्दल विचारावं, पण नाही, तुला मात्र या गोष्टीत इंटरेस्टच नाहीये ना. तुला फक्त एवढंच पडलेलं होतं तिथं जायचं आणि जे काय चाललेलं आहे ते एन्जॉय करायचं, म्हणूनच तू मला फोन केलेला नाहीस. असं जेव्हा ती म्हणत असते तेव्हा तो म्हणत असतो अगं मान्य आहे मला, तू सांगितलं म्हणून मी तिथे गेलो ना, ठीक आहे आता मी नाही जाते तिथं, पण झालं ना मग. त्यावरती लगेचच इकडे ऊर्जा म्हणत असते की काय जात नाहीये म्हणजे? तेव्हा तो सांगतो की हो आता मी नाही जात तिथं, मी सांगतोय ना. त्यावेळेस ऊर्जा म्हणते की नाही मी तसं काय म्हटलेलं नाहीये. तेव्हा तो म्हणतो ती एक पेशंट आहे आणि त्या पेशंटला मी भेटायला जातोय, ज्याच्यामुळं म्हणजे माझ्या भेटण्यामुळं त्या पेशंटमध्ये फरक पडणार आहे. मग तू एवढी जलश नको ना हो, काय झालंय? तेव्हा ऊर्जा म्हणते की मी तुला भेटायला जा म्हणून सांगितलं होतं, तिथे रम म्हणून सांगितलेलं नव्हतं, तू तर रमलास तिथे जाऊन. असं म्हणत ऊर्जाने आता ज्या पद्धतीने आता हँडल केलेलं आहे ते पाहून ऊर्जाचं हे पाहून तो तर हसायला सुरुवात करतो. शौर्य म्हणतो की काय हे सगळं ऊर्जा, म्हणजे तू एवढी जलस झालीस, असं शौर्य तिला सांगत असतो. ऊर्जा म्हणत असते की का नाही व्हायचं, कारण तू बिंदास्त मध्ये तिथे गेला, मस्त तिथे एन्जॉय करत बसलायस, तुझ्या लक्षातही आलेलं नाहीये की मी काय करते. तेव्हा शौर्य म्हणतो मी तुला तिथनं बाहेर निघाल्या तुला फोन केला होता, पण तू माझ्याशी नीट बोललीच नाहीये. आता आपल्याला जेमतेम थोडासा वेळ मिळतो, काही मिनिटांचा, आणि तोही असा भांडणात घालवायचंय का, असं म्हणत तो ऊर्जाची समजूत घालतो. इकडे आदित्य चिडलेला असतो. आदित्य म्हणतो की हे बघ दिव्या, कसं माहितीये का, तू खोटं बोलतेस हे मलाही माहिती. डॅड सोबत राहून जर तू काही कांड करत असशील आणि ते जर माझ्या लक्षात आलं तर मात्र मी तुला सोडणार नाही. त्यावेळेस जे परिणाम असतील ते भोगायला तयार राहा, कारण काहीही झालं तरीही मला कळेल आहे की तुझं काय चालू आहे आणि तू काय करू शकते. असं म्हणत आदित्यने आता इकडे दिव्याची चांगली चुपाट लावायला घेतलेली असते. आदित्यला राग आलेला असतो, कारण आदित्यला माहितीये की या दिव्याचं नक्कीच काहीतरी कांड सुरू आहे आणि तिने ते आपल्यापासून लपवलेलं आहे. इकडे शौर्य मात्र ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. ऊर्जा आता शांत झालेली आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं आणि कुठलेही अडथळे आले तरीही आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही. आपल्या दोघांच्या मध्ये कधीच कोणी येणार नाही आणि मी येऊही देणार नाही. असं जेव्हा तो म्हणत असतो तेवढ्यातच अर्पिताचा फोन वाजतो. ऊर्जा त्याला म्हणत असते की नको घेऊ, पण इकडे शौर्यने मात्र फोन घेतलेला आहे आणि पुन्हा ऊर्जा आता चिडलेली आहे. ऊर्जाला राग आलेला आहे. ऊर्जाला ही गोष्ट अजिबात कळलेली नाही आणि त्याचबरोबर ऊर्जा म्हणत असते की काय हे शौर्य, तिकडून अर्पिताने सांगितलंय की तू उद्याही मला भेटायला येणार आहेस का. शौर्य मात्र आता ऊर्जाकडे पाहत राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ऊर्जा आणि शौर्य यांच्यामध्ये पुन्हा वाद निर्माण झालेले आहेत, कारण शौर्यला ऊर्जाने सांगितलं होतं तिचा फोन घेऊ नकोस, कारण हा वेळ आपला आहे, तर तो आपल्यासाठी वापरायचा ना, असं ऊर्जाचं म्हणणं असतं. आता मात्र शौर्यने पद्माला भेटायला गेलेला आहे आणि पद्मा आणि शौर्यमध्ये बोलणं चाललेलं असतं. तेव्हा शौर्य पद्माला सांगत असतो की
ऊर्जाचं असं म्हणणं आहे की तिच्यावरती जो हल्ला झालेला होता, म्हणजे तिच्यावर गोळी चालवण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तो डॅडने केलेला होता. तेव्हा पद्मा म्हणते काय? शौर्य म्हणतो की हो, त्यासाठीच लग्नाच्या दिवशी तिने सगळ्यांच्या समोर हर्षवर्धन जागीरदार म्हणजे डॅड आणि त्याचबरोबर शिर्के यांचा पर्दाफाश करणार आहे. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की काय एवढं सगळं झालंय आणि माझ्या लक्षातच आलेलं नाहीये. याच्यावरती मला एकच उपाय करायचा आहे, म्हणजे ऊर्जा ताईला जो त्रास होतोय तो माझ्या केसमुळे होतोय. तिच्यामध्ये आणि शौर्यदादामध्ये जे वाद होत आहेत त्याला कुठेतरी मी जबाबदार आहे. त्यामुळं आता मला कळलंय की मला ऊर्जाताई बरोबर काय बोलायचं आहे. हा विचार तिने केलेला असतो आणि त्यानंतर तिने ज्या पद्धतीने आता ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या मध्ये आता जो काही वाद आहे तो मिटवण्याचं ठरवलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.